श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण नवीन पार्सलचं अनबॉक्सिंग करणार आलेलं आहे आपलं छान असं पार्सल. तर ते आता आपण ओपन करून बघूयात आणि खूप छान आहे. आणि पार्सलमध्ये काय आहे तर ते बघायचं आहे. तर यामध्ये असणार आहे 3 पीस आहे, मस्त आहे. आता खोलून बघूयात आपल्याला कसं भेटलंय, कारण की हे मागवलेलं आहे मी मीशोवरून. तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक सांगा. आता अगोदर बघा की ड्रेस कसा आहे कसा नाही, ओपन करून मी तुम्हाला दाखवते. आवडला तर नक्की तुम्ही घेऊ शकता. आधी मीही बघते की कपड्याची क्वालिटी कशी आहे, तर मग सांगेल, सजेस्ट करेल की तुम्हाला घ्यायचं आहे की नाही. तुम्हाला तर माहिती आहे ना मंडळी, तर आहे ना मी नेहमी काही ना काही मीशोवरून मागवत असते. आता 2 लहान मुलं आहेत आणि यांना घेऊन मला बाहेर जाणं होत नाही, दुकानं फिरणं होत नाही, काही शॉपिंग मला करता येत नाही मनसोक्त. म्हणून आहे ना मी मीशोवरूनच सगळी शॉपिंग जी मला काही घरातील किचनच्या असतील किंवा मला माझ्यासाठी कुर्तीज वगैरे काय घ्यायचे असतील, ड्रेस घ्यायचा असेल, तर मी सगळं काही मीशोवरूनच, म्हणजे मीशो असा प्लॅटफॉर्म आहे ना, माझा एवढा विश्वास बसला, मी तो विश्वास कधी विसरू शकत नाही. म्हणजे बराच वेळ मागचा, आता हाच ड्रेस मी बुकिंग केला होता 316 रुपयाला, आणि खरं सांगू का माझ्याकडून आहे ना डबल पेमेंट झालं. डबल काय झालं तर चुकून झालेलं. आधी मी केलं तर तेव्हा फेल दाखवत होतं, पेमेंट नाही झाला, पण तो झालता आणि मला ते कळलं नाही. आणि अजून मी डबल पेमेंट केला, ऑनलाईन पेमेंट करून मी हा ड्रेस जो आहे तो बुक केला. त्यांनी काय केलं, लगेच 1 तासाच्या आत तो पेमेंट जो मला आहे ना मी डबल केलेला, त्यांनी रिटर्न मला केला. आणि संध्याकाळच्या वेळेस मिस्टरांनी मोबाईल चेक केला, त्यांनी तेव्हा मला दाखवलं, डोक्यावर पडलीस का, डबल पेमेंट करते का, लई पैसे झालेत का तुझ्याकडं, असं पण बोलले ते. अहो म्हणलं, पहिल्यांदा मी केलता तेव्हा रिट्राय दाखवत होतं किंवा तो पेमेंटच झाला नव्हता असं दाखवत होतं, आणि मग डबल कसं काय पेमेंट झालं माझ्याच लक्षात नाही. तर शेवटी मी माझ्याच डोक्याला हात लावून बसली विचार करत. चला, आता आहे ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्यात आणि लेकीला आता सुट्ट्या लागल्यात, तर आता 1-2 महिने काय माझ्या डोक्याला इतका ताण असणार आहे ना, बाप रे. तर आहे ना हिच्यासोबत मस्ती करायची का हिला फटकं द्यायचे, काय करायचं तुम्हीच सांगा. आता मी तर आहे ना मस्तीवरच घालवत असते, कारण की यांच्यासोबत जेवढं जास्त मस्ती करेल तेवढे खुश राहतात. फटके दिले तर मला चिडतात आणि माझ्यावर चिडून मग मला ती बोलतसुद्धा नाहीत, अशी करता येईल मुलं. म्हणून आता त्यांच्यासोबत वेळ घालवणं, आता हेच माझं उन्हाळ्याचे 2 महिन्याच्या सुट्ट्या असं असणार आहे. तर आहे ना तिलासुद्धा हा ड्रेस खूप जास्त आवडला. कपड्याची क्वालिटी छान आहे. मला फक्त पॅन्टच व्यवस्थित बसली नाही, बसले की ती अशी काचते किंवा फाटते असं वाटते मला. पण टॉप आणि ओढणी जी आहे ती एकदम अप्रतिम आहे आणि कपडा क्वालिटी छान आहे. फक्त 316 रुपये. आपण ड्रेस मटेरियल जरी मागितलं ना 316 रुपयाचं, तर शिवायलाच 300 रुपये लागतात, तर 600 रुपये असं जातं. तर आहे ना माझ्या हिशोबाने मला हा जो कुर्ता आहे तो मला छान भेटला. 3 पीस असा आहे, ओढणीही छान आहे, एकदम मोठी लट आहे, आणि टॉपही छान आहे, एकदम मोकळा चाकळा बसला आहे मला. आता तब्येत माझी डबल एक्सेल मागवलं आहे तरी पण बसलं नाही. पॅन्टच लूज आहे, एकदम ढिल्ली नाही आहे, एकदम अशी काचते बसल्यानंतर, मांडी घालून बसता येत नाही असं आहे. पण टॉप आणि ओढणी मात्र मला खूप जास्त आवडली. सगळ्यात जास्त माझ्या लेकीला आवडलं. तुम्हाला पण पाहिजे असेल तर मला लिंक पीपी किंवा मीशो असं कमेंट करा, मी नक्की लिंक देईल, तुम्हीही घेऊ शकता. आणि आता उन्हाळ्या दिवसात असे कॉटनचे ड्रेस घालणं सोपं पडतं. आता बघा ही माझे व्हिडिओ बनवत होती, आता स्वतःचाही सेल्फी काढून घेतला आहे. आता मला वाटतं उन्हाळ्या दिवसात हीच ब्लॉगिंग करते की काय. चला, श्री स्वामी समर्थ, बाय, धन्यवाद.